हा अंतिम झाल्यानंतर मी प्रेस सकाळी मी माननीय पवार साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि काही थोडे विषय आता बाकी आहेत आमचे, त्यावर कसा मार्ग काढायचा यावर आमची चर्चा झालेली आहे आणि मला फार आता अडचण वाटत नाही. एकत्र बसून आम्ही निर्णयाला जातो आहोत. आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित. बरेचशा आता यामध्ये असं असतं का, जे काही जागा शिल्लक आहेत त्याच्यावर प्रत्येकाला वाटतं आपला उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे, त्यामुळे याच्या म्हणजे वादाचा विषय नाही, चर्चेचा विषय हा. बैठक होणार आहे आज सुद्धा बऱ्याच दिवसात आज बैठक होणार आहे. हो, आमची आज आता आघाडीच्या बैठकीला मी चाललेलो आहे. ज्यांना उद्धवजींच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये काय आहे, माननीय पवार साहेबांना काय वाटतं, या सगळ्या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत. आता आम्ही मार्ग एकत्र बसून मार्ग काढू. या आता फार थोड्या जागा आहेत की ज्याच्यावर आता आम्ही चर्चा करणार. नहीं, विवाद ऐसा कुछ नहीं. माननीय उद्धव जी के साथ मैंने बात की है. बहुत सारे जगह पर हमने बात, जो जगह है जिस पर थोड़ा सा चर्चा चल रही है उस पर उनके साथ बात की है. हाँ, नज़दीक है वो सिंगल डिजिट के. पहली सीट कब तक आने की उम्मीद है सर? पहली सीट कब तक आने की उम्मीद है? वो तो कभी भी आ सकती है, जल्दी आ सकती है. आखिर हमें भी कुछ लिमिट है ना, हमें भी टाइम लिमिट है, जल्दी आ जाएगी. 24 तारीख शुभ दिवस आहे. 24 तारीख शुभ दिवस आहे. प्रत्येक जण अर्ज भरायला जाणार आहे. त्याच्या अगोदर वो कुछ हे बरोबर आहे की 24 तारीख गुरु पुष्य अमृत योग आहे आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या उमेदवारांनाही वाटतं आपण त्या दिवशीच भरावं. नाही नाही, काही जागा आमच्या अंतर क्लिअर झालेल्या जागा आहेत. फक्त आता जाहीर करण्याचं बाकी आहे. ते कधी जाहीर करायचं, एकत्र करायचं, कसं करायचं या बाबतीतली चर्चा आमची आहे. आता ज्या काही थोड्याशा आहे जागा का ज्याच्यावर चर्चा आमची चालू आहे, त्यामध्ये माननीय पवार साहेबांच्या मनामध्ये काय आहे, माननीय उद्धवजींच्या मनामध्ये काय आहे. मी दिल्लीशी आमची चर्चा झालेली आहे. आमची जे नेते मंडळी आहे, आमचे अध्यक्ष आणि यांच्याबरोबर म्हणजे आमचे प्रदेशचे अध्यक्ष यांची चर्चा झाली आहे. आता यातून फक्त आम्ही मार्ग काढण्याकरता 3-3:30 वाजता बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज दुपारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम्ही बसतो पुन्हा, आणि ज्या काही थोड्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्यावर सकारात्मक चांगला निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणासुद्धा होईल, जागा वाटप होईल. त्यामुळे कुठलाही संदेह नाही आहे. काही मीडियामधनं किंवा अशा प्रकारचा खोडसाळपणा होतो आहे तो त्वरित थांबवण्यात यावा. अशा प्रकारचं कुठचंही नाही वातावरण. पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली. अगदी हिंदी में थोड़ा सा बता दीजिए. 3 सीटों को लेकर विवाद चर्चा चल रही है. इधर की सीटें हैं, मुंबई की सीटें हैं. क्या कुछ चंद सीटों पे विवाद नहीं है, कुछ चर्चा का ज़रूर ये हो रहा है. बाकी कुछ ऐसी बड़ी संख्या नहीं है कि भाई जिसके बारे में कुछ ऐसा सोचना पड़े. महाविकास आघाड़ी में पूरा जिस तरह से कांग्रेस है, शिवसेना है, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार और बाकी घटक पक्ष अच्छे से जो जगह का जो बंटवारा है वो पूरा होने के पहली आज लिस्ट हो जाए. मुंबई में कोई प्रॉब्लम नहीं है. जो भी है वो बहुत चंद सीटें हो जाए. कितनी सीट पर लड़ेगी शिवसेना? आधी अजित पवार, मग बाळासाहेब थोरात आणि आता अनिल देसाई माध्यमांशी बोलत होते. थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक बैठक आहे, त्यासाठीच आता बाळासाहेब थोरात बैठकीसाठी निघालेले होते. अनिल देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली. अगदी काही जागांवरती जो पेच आहे तो देखील लवकरच सुटला जाईल आणि उमेदवारांची यादी सुद्धा लवकरच समोर येईल. तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. पवार गटाकडून योगेंद्र पवारांना उमेदवारी मिळणार असल्यामुळे योगेंद्र पवार 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतल्या 36 मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. नव्या चेहऱ्यांना उमेदवारीसाठी मातोश्रीच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावरती आहेत. या तिघांमध्ये जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सागर निवासस्थानी फडणवीसांची भेट घेतली. त्याआधीच नार्वेकरांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत असलेले राज पुरोहित यांनीही फडणवीसांची भेट घेतली. नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पुन्हा सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. पहिल्या यादीत देवयानी फरांदेंच्या नावाला बगल दिल्यामुळे काल फरांदेंनी शक्ती प्रदर्शन केलं होतं. मात्र आज त्यांनी एकट्यानेच फडणवीसांची भेट घेतली. काटोल मतदारसंघात भाजपचं तिकीट चरणसिंह ठाकूर यांना मिळण्याची चर्चा असल्यामुळे स्थानिक भाजप उमेदवारांमध्ये नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे भाजप नेते आशिष देशमुख तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर होण्याआधीच शरद पवार गटाच्या सचिन दोडकेंनी प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे खडकवासल्यात सोपान काका चव्हाण आणि सचिन दोडकेंमध्ये प्रचंड चुरस आहे. हडपसर मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यावेळी हडपसरच्या जागेसाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी महादेव बाबर यांनी संजय राऊतांकडे केली. खडकवासला मतदारसंघातून नवा उमेदवार देण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात नाराजी असल्यामुळे नवा उमेदवार देण्याची मागणी माजी नगरसेवक नागपूर यांनी केली. अजित पवारांचे निकटवर्तीय माजी आमदार रमेश थोरात शरद पवार गटाच्या मार्गावरती आहेत. त्यांनी पवार गटाकडून तिकिटाची मागणी केली. मात्र तिकीट मिळण्याआधीच त्यांच्या पोस्टरवरती तुतारी चिन्ह दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पिंपरी चिंचवडमधून भाजपच्या शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. काहीही झालं तरी भाजपचा प्रचार करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली. ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर संदीप नाईक यांचा शरदचंद्र पवार गटामध्ये सध्या पक्षप्रवेश सुरू आहे. थेट दृश्य आपण पाहतोय. नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष सलुजाताई सुतार यांचं देखील इथे आम्ही इथे स्वागत करीत आहोत. या सर्व मान्यवरांसाठी आपण टाळ्यांचा गजर हा सुरू ठेवला पाहिजे. अगदी थोड्याच वेळापूर्वी संदीप नाईक यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये संदीप नाईक यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. संदीप नाईक यांच्या या पक्षप्रवेशानं नवी मुंबईमध्ये सध्या वातावरण देखील तापलेलं आहे. शरद पवार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे त्यांनी आपले राजीनामे सोपवलेले आहेत. दरम्यान अगदी काही वेळापूर्वीच संदीप नाईक यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आणि त्यानंतर आता लगेचच संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय. कल्याण पूर्वच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कल्याण पूर्वसाठी शिवसेना आग्रही आहे आणि भाजप श्रेष्ठींकडे आग्रही भूमिका मांडली असल्याचं कळतंय. शिवसेनेला जागा सोडण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कल्याण पूर्वचे पदाधिकारी वर्षावर सध्या दाखल झाले असल्याची माहिती मिळते. आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, काय अपडेट? नक्कीच. गेली 3 दिवस झालं हा कल्याण पूर्वेचा विषय जो आहे तो अजूनही पेटत राहिलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर गणपत गायकवाड जे जेलमध्ये आहेत त्यांनी गोळीबार केला होता. त्यांच्या पत्नीला पहिल्याच यादीमध्ये भाजपनं उमेदवारी दिली आणि यामुळेच कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड असेल, त्यानंतर निलेश शिंदे असतील, असे जवळपास 16 नगरसेवक आहेत आणि जिल्हा पातळीवरचे अनेक प्रतिनिधी आहेत किंवा अनेक पदाधिकारी आहेत. त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील यांच्याकडे त्यांनी त्यांची बाजू मांडली होती. यानंतर ही भूमिका जी आहे ती आग्रही भूमिका घेत साधारणपणे भाजपशी या बाबतीमध्ये जवळपास 3 वेळा बैठका झालेल्या आहेत आणि शिवसेनेनं त्या ठिकाणी आपली आग्रही भूमिका मांडत आक्रमक भूमिका देखील मांडलेली आहे की जर कल्याण पूर्व ही जागा शिवसेनेला सोडली नाही किंवा सुलभा गायकवाड यांच्या जागी इतर कोणाला उमेदवारी दिली नाही तर मात्र त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ते आपला उमेदवार देईल. मग ती मैत्रीपूर्ण लढत असेल किंवा थेट तिथे निवडणूक असेल
ह्याचं जे काही गणित असेल ते येणाऱ्या निवडणुकीत पाहायला निश्चितच मिळेल. यापुढे नेमकी काय गणित जुळून येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. एक मोठी बातमी, आनंदराव अडसूळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळते. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड. आनंदराव अडसूळ यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतलेली आहे आणि अडसूळ यांच्या भेटीनं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं अडसूळ यांनी हे वक्तव्य केलंय. या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय. आनंदराव अडसूळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळते आणि अडसूळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं वक्तव्य अडसूळ यांनी केलंय.